मी आता थेट जाणार आहे ठाण्याला आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर। ठाणे म्हटलं जायचं की ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचं ठाणे। मनसेच्या बाबतीत सुद्धा अशीच काहीशी स्थिती होती। मनसेला भरभरून प्रतिसाद दिला होता 2009 साली आणि त्याच ठाण्यामध्ये आता शिवसैनिक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र आहेत, मेळाव्याला येणार आहेत। त्यांच्याशी संवाद साधतात माझे सहकारी प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय, प्रसन्न, नक्कीच एक खूप मोठी ताकद ही ठाण्यामध्ये आहे। मुंबईनंतर सगळ्यात मोठी ताकद शिवसेनेची आणि मनसेची ही ठाण्यामध्ये आहे आणि त्या ठाण्यातून सगळे कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आपण ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्याला आहोत आणि इथे आपण पाहताय केवळ मनसैनिकच नाही आहेत तर शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात, पण कोणाकडेही झेंडा नाहीये, कोणाकडेही त्यांच्या पक्षाचं चिन्ह नाहीये। इथे आपण अविनाश जाधव पाहतोय, त्यांच्याबरोबर अनेक लोक जमलेले। सर, काय सांगाल? आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या इतिहासात? आजचा दिवस हा प्रत्येक मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर आम्हाला आज आनंद आहे की आज माय मराठीने दोन भावांना एकत्र आणलं। आज मराठी भाषेसाठी, जिला आम्ही आमची आई मानतो, त्या आईनं आज दोन भावांना एकत्र आणलंय, एका व्यासपीठावर आणलंय आणि 20 वर्ष या महाराष्ट्रातला मराठी माणूस या दिवसाची वाट पाहत होता। आज तो दिवस आलेला आहे। मी तुम्हाला सांगतो, एक नवीन पर्वाची सुरुवात आजपासून होईल आणि हे सगळं जे काही आज विचार सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब असतील, जो काही विचार देतील तो संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाऊ आणि मराठी माणसासाठी आम्ही काम करू। पण आता अनेकांच्या मनात जे होतं ते तुम्ही घडवून आणलेलं आहे, पण प्रश्न पुढचा आहे, निवडणुकीत देखील दोन्ही भावांनी एकत्र राहावं अशी देखील इच्छा आहे। मला वाटतं की ही जी सगळी आमची लढाई होती ही निवडणुकीसाठी नव्हती। निवडणुकीला आमचे विचार वेगळे असतील असं पकडून चालूया, पण मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आज एकत्र येणं खूप गरजेचं होतं। नाहीतर आम्हाला गुजरातच्या दावणीला बांधून टाकलं असतं, हिंदीच्या दावणीला बांधून टाकलं असतं। महाराष्ट्र वाचला, मराठी माणूस वाचला तर सत्ता येईल।